तुम्ही जर कधी आर्थिक पिरॅमिड बघितला असेल, तर त्याचा जो सगळ्यात खालचा म्हणजे महत्त्वाचा भाग असतो, तो असतो आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. त्याच्यावरती येतो आपला लाईफ इन्शुरन्स, टर्म प्लॅन आणि मग त्याच्यावर येतो म्युच्युअल फंड, त्यावर सोनं आणि मग सगळ्यात शेवटचा कॉर्नर असतो, जो असतो रिअल इस्टेट म्हणजे जमीन किंवा घर, यात तुम्ही पैसे गुंतवत असाल तर. तर या जर पिरॅमिडचा तुम्ही नीट विचार केला ना, तर सगळ्यात खाली त्यांनी जो दिलाय हेल्थ इन्शुरन्स, कारण माणसाचा हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. टर्म इन्शुरन्सही तितकाच महत्वाचा आहे. पण समजा एखादा माणूस म्हणतो की मी बॅचलर आहे, म्हणजे ना त्याचं लग्न झालंय ना त्याला मुलं बाळ आहेत किंवा असं कोणीच त्याच्यावर डिपेंड नाहीये किंवा त्याचे पालकही त्याच्यावर डिपेंड नाहीयेत. तर मग तो गेल्याने जर कुणाचं नुकसान होणार नसेल किंवा ऍज सच त्याच्या लायबिलिटी नाहीये, तर त्यांनी टर्म प्लॅन नाही काढला तरी चालतंय, की मग त्याने ते पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. पण जर त्या माणसाची अशी कंडिशन आहे ना, तर त्यांनी हेल्थ इन्शुरन्स मात्र नक्की काढावा. कारण त्याला बघणारं कोणी नाहीये किंवा तो आजारी असताना पैसे प्रोव्हाईड करणारं कोणी नाहीये. तर नक्की हेल्थ इन्शुरन्स पहिला हवा आणि टर्म इन्शुरन्स आणि मग इन्व्हेस्टमेंट. हा नक्की लक्षात ठेवा आणि असेच अजून काही प्रश्न असतील किंवा तुमचं प्लॅनिंग तुम्ही अजूनपर्यंत केलं नसेल, तर रश्मी भोगले आहे. कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. थँक